पंचवटी येथे वर्चस्व वादातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणारा मुख्य म्होरक्या विकी वाघ यास अगदी शस्त्रासह गुंडाविरोधी पथकाने वणी येथून केले जेरबंद। दिनांक 17/9/2025 रोजी रात्रीच्या सुमारास राहुलवाडी पंचवटी नाशिक येथे ओट्यावर बसलेला इसम नामे सागर विठ्ठल जाधव वय 35 वर्ष यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इसम नामे विकी उत्तम वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्व वादातून अग्निशस्त्राद्वारे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली असता सदरची गोळी सागर जाधव याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागून डोक्यात घुसून गंभीर जखमी करून पळून गेले होते। सदर आरोपीविरुद्ध फिर्यादी योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात आजपावतो 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। गुंडाविरोधी पथकाने गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी उत्तम वाघ वय 34 वर्ष यास कोशिंबे गाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे शिताफीने ताब्यात घेतले। त्याचे ताब्यातून गुन्ह्यात फायरिंग करताना वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल व बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तर पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। दिनांक 17/9/2025 रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता। सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लागून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती। म्हणून फिर्यादी नामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे 444/2025 BNS कलम 109, 55, 3.5 सह भारतीय हत्यार कायदा 3.5 व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 14 आरोपी अटक केले असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा। त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकलवर अहिल्यानगर, पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणी असा फिरस्ता होता। त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता। परंतु काल दिनांक 3/10/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वणी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वणी परिसरात मित्राकडे जाऊ शकतो वणी परिसरात। त्यानुसार सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 3/10/2025 रोजी वणी परिसरात गेलो। सदर ठिकाणी आम्ही 2 पथके तयार केली। एक पथक श्रेणी PSI गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वणी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो। सदर आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हास एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली। त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव अशांनी आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कोशिंबे गाव या ठिकाणी एक चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले, त्यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून त्याची मोटरसायकल बजाज पल्सर MH15 JR 8219 व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल की ज्यामधून त्यांनी 2 गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले। असे एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जमा केला। वणी पोलीस स्टेशनला नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपास कामी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।